आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। लोढ़ा बिल्डर ने हजारों लोगों को ठगा। ठाणे के लोढ़ा अमारा में लोढ़ा बिल्डर्स के खिलाफ मनसे ने विरोध प्रदर्शन किया। कई मध्यम वर्गीय परिवारों ने मकान बुक कराकर लाखों रुपए अग्रिम भुगतान कर दिया, लेकिन लोन स्वीकृत न होने पर मनसे ने बिल्डर से मकान की बुकिंग रद्द करने का अनुरोध किया, लेकिन मुजोर लोढ़ा बिल्डर ने लोगों द्वारा चुकाए गए लाखों रुपए वापस करने का विरोध किया। ऐसे हजारों लोग हैं। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। एक मिनिट काल आम्हाला उत्तर दिलं देणार। एक मिनिट बोलू ते पुण्याला बाकी पुण्याला नाही सांगितलं त्याला देणार नाही म्हणून सांगितलं। तुमच्या कोण बोलला तो जयेश ना, तो चुकीचं बोलला साहेब। मग आम्ही काय करू? आम्हाला मेसेज कोण देतो? तुम्ही देता ना। ती एक मुलगी आहे, तिला बोलो। राणे आम्हाला काहीच यांचं पण यांचं तर मी झालेलं आहे। किती पैसे दिले होते तू लोटांना? किती परत मिळाले तुला? 5 लाख रुपये कट करता सरळ त्या पोरीचे। चूक आहे ना असे किती? आता एक पुष्कळ दाखवत्या मुलीचं तिला 60 लाख रुपये दंड मारलाय तुम्ही। 60 लाख रुपये पेनल्टी आहे। 1,40,000च्या घरात 60 लाख दंड, सगळं चुकीचं आहे। तुम्ही आला स्वतः त्याचे न्याय करण्यासाठी आला। अरे असे किती लोक आहेत त्या महाराष्ट्रात की लोडांनी फसवलेत। या बाईला हा मुलगा रिक्षा चालवतो, बरोबर आहे? 20-20 रुपये रोज कमवतो आणि 3 लाख रुपये तुम्हाला दिले, त्याचं लोन नाही झालं, त्याचे पैसे परत करायला नको। या मुलीने, ही मुलगी पूर्ण व्यवसाय करायची, तिने तिचे 2 हॉटेल होते म्हणून घर घ्यायचा प्रयत्न केला, 15 लाख रुपये दिले। आज ती मुलगी धंद्यात तिच्या लॉस मध्ये म्हणून तिने त्यातनं क्विट झाली। तिला 10 लाख दिले, 5 लाख कट केलेत। कशाबद्दल 5 लाख कट केले तिचे? का? तिने 15 लाख त्या मुलीला आई वडील नाहीत, मेहनतीने तिने कमवलेले पैसे आहेत, 5 लाख रुपये कट केले सरळ तिचे। बाबूसिंग साहेबांना किंवा कुराडे साहेबांना तुम्ही म्हणता मला इथे कोणतरी निर्णय देणार हवा। यांचा चेक जोपर्यंत मला आता मिळत नाही तोपर्यंत मी हिटनं हलणार नाही। जा आणि इथं 5 लाख रुपये परत करा, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। यांचा चेक जागेवर पाहिजे आणि हिचे 5 लाखाचा चेक बोला। गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातले खोडा, गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातले खोडा, गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातला खोडा। 3 लाख रुपये डाऊन पेमेंट गेलं आणि ज्यावेळेला त्यांनी त्याची फाईल लोनला टाकली त्यावेळेला त्याचं लोन झालं नाही। तर त्यांनी यांना कळवलं की माझं लोन होत नाहीये, कृपया माझ्या डिपॉझिटमध्ये तुम्हाला काही चार्जेस असतील तर मला ते परत करा। त्याने डिपॉझिट बदला 1ही रुपया परत करण्यास नकार दिला। आम्ही एकही पैसा देणार नाही। दुसरे मंजिरी मिसेस पंडित म्हणून आहे, त्याने लोढामध्ये एक 3 BHK फ्लॅट विकत घेतला 2 कोटी 8 लाखाला। त्याने त्यांना 60 लाख पेनल्टी मारली। 60 लाख पेनल्टी म्हणजे तुम्ही 50%च्या जवळजवळ 35% पैसे ते पेनल्टी मारता। एक मुलगी आली आहे केतकी राणे नावाची, ही बिचारी तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण डुबली आहे, बरोबर आहे? तर तिने 15 लाख रुपये देऊन इथे घर घेतलं होतं। मी पाठी लागल्याच्या नंतर ती 1 वर्ष येत होती, त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला 15 लाखातले 10 लाख दिले, 5 लाख रुपये देणार नाही। हा कुठला मुजोरपणा आहे? एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर तो त्याचे पैसे काही तुम्ही 10% पैसे कट करा, 5% पट करा। तुम्ही डायरेक्ट 5-5 लाख रुपये कमी करता, 3-3 लाख रुपये सांगता नाही देणार पैसे। असे हजारो लोक आहेत आणि या हजारो लोकांकडनं या लोकांनी प्रचंड पैसे घेतलेत। लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही। रोज बिल्डरच्या ऑफिसला येतात, निघून जातात। आणि कायदा आहे जे तुम्हाला मी हा कायदा सांगतो, हा बुकिंग केलेले पैसे परत करावे म्हणून रेराचा कायदा आहे आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावेत, असा कायदा आहे। तरी सुद्धा बिल्डर गरीब जनतेला फसवतोय। लोढा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा लोढा बिल्डरचा आहे। सत्तेचा धाक दाखवून तो गरीब जनतेला फसवण्याचं काम लोढा बिल्डर करतोय। असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा, तसंच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहेत आणि त्यांना पैसेच देत नाही। म्हणजे 3 कोटी रुपये बिल झाल्यावर सांगते 50 लाख रुपये लेना है तो ले, नहीं तो कोर्ट में जा। अरे
त्या बिचाऱ्याकडनं तुम्ही 3 कोटीचं काम करून घेतलं आहे आणि आज तुम्ही त्याला सांगता 50 लाख घ्यायचे असेल लगेच नाही तर कोर्टात जाऊन बांध. आम्ही कोर्टात जाऊन बांधतो, आमच्याकडे वकील आहेत. तसाच एक विषय इथे लोढा आम्हाला हा लोढाचा अध्यक्ष आहे, बरोबर आहे. विषय सांग तुझा काय. आमच्याकडून 5 वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन अम्युनिटी फेडरेशन चार्जेस घेतले. आता चार्जेस घेतले तर त्यांना आता कळतं की 5 वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं, मग आता तुमच्याकडून वसूल करणार. आणि 90 करोड गमवले, त्यातले 60-70 करोड खर्च केले आणि आता सांगतो की पुढचे 5 वर्षाचे द्या, नाही तर तुमच्यावर पैसे जातात कुठे. किती अन्याय. 90 करोड रुपये म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट 2-3 करोड रुपये 4 करोड रुपये होतो. 90 करोड रुपये लोढा आम्हाला फक्त एका सोसायटीतून या लोकांनी वसूल केले आणि ते खाल्ले. कोणालाच माहित नाही तर 90 कोटीचं झालं काय. लोढा आमारामध्ये जर दर रविवारी आलात तर लोढा आमाराची लोक रोज रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात. पण यांना कोणी दाद द्यायला तयार नाहीये. मजुरी चालू आहे, सत्तेचा माज आहे, मंत्रिपदाचा माज आहे लोढांचा. हे आता आम्ही खपवून घेणार नाही, ठाण्यात तरी खपवून घेणार नाही. लोढांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल. लोढांना लोकांचे पैसे द्यावे लागतील. लोकांना ज्या लोकांचे बुकिंग घेतल्या गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील. कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील. सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत 90 कोटी रुपये त्याचा हिसाब देखील लोढांना द्यावा लागेल, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. सर ठाण्यामध्ये सर्वच जे मोठे बिल्डर आहेत ते सरसकट अशा प्रकारे करतायत. सदनिका रद्द केल्यानंतर जे पैसे आहेत ते देत नाहीत, त्यांना पॅनल्टी मारतात. हे सरसकट सगळं चालू आहे. सत्तेचा आलेला माज आहे. कोणीतरी मंत्री, कोणीतरी कुठला तरी मोठा अधिकारी त्यांचा मित्र असतो आणि त्याचा धाक देऊन गरीब जनतेला फसवत असतात. लाखो लोक आहेत अशी की ज्यांनी घरं बुक केली आहेत. म्हणजे तुम्ही लोढांचा पलावा आणि अप्पर ठाणे या प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला हजारो लोक मिळतील की ज्या बिचाऱ्यांनी कुठून तरी इकडनं तिकडनं पैसे जमा केले, गावचं घर विकलं, जागा विकली आणि अर्धे पैसे दिले आणि नंतर पुढचे पैसे द्यायला पैसे नाहीयेत. तो स्वतःचे पैसे मागायला गेल्यावर पैसे द्यायला लोढा तयार नाही. आणि हा सरसकट विषय संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात कुठल्याही मोठ्या बिल्डरकडे जा, लोकांची हीच परिस्थिती आहे. फक्त लोकांना कुठे जाऊन न्याय मागायचा हे माहीत नाहीये आणि त्याच्यावरनं हा वाद होतोय. मी 1 वर्ष स्वतः गणेश जे आहेत त्यांच्यासाठी मी 1 वर्ष स्वतः म्हणतोय. 1 वर्षानंतर काल त्याला सांगण्यात आलं की पैसे मिळणार नाही, तुम्हाला जे काही करायचं ते करा. मग आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे आंदोलनाचा, त्या आंदोलनाचा मार्ग अपनावलाय आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत ह्याचे आणि कितीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही. अविनाशजी, हे सगळे बिल्डर 18% व्याज घेतात नागरिकांकडनं, हे कितपत योग्य आहे? मी पुन्हा तेच सांगतो की यांना सत्तेचा माज आलाय. सरकार जोपर्यंत यांच्यावर कठोर कायदा काढत नाही तोपर्यंत असंच होणार आहे. म्हणजे हायकोर्टाच्या गोष्टीला किंमतच नाही. रेरा काय कायदा आणलात कशाला? रेरामध्ये जे नियमावली दिलेत त्याचा जर बिल्डर फॉलोअप घेत नसेल किंवा त्या पाळत नसेल तर त्या बिल्डरवर कारवाई केली पाहिजे, दंडात्मक कारवाई करा. पण अशी फसवणूक होणार असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेने जायचं. मला सोपं सांगा, हा मुलगा दिवसभर काम करतो, दिवसभर काम केल्याच्या नंतर त्याला 1000 रुपये मिळतात. सकाळी 8ला रिक्षावर बसतो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रिक्षा चालवतो, 1000 रुपये मिळतात दिवसाला. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा 3 लाख रुपये कमवायला त्यांनी किती दिवस मेहनत केली असेल. तुम्ही कॅल्क्युलेट करा. विषय 3 लाखाचा नाही आहे, विषय 3 लाखाचे हजारो लोक आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते काही कोटींमध्ये जात आहे. म्हणजे हा बिल्डरने घेतलेली जागा ही या अशासारख्या गरीब लोकांच्याच पैशातून निर्माण केली. ही बिल्डिंग ज्या बांधल्या आहेत त्याच्यासाठी या लोढासारखे लोक आहेतच ज्यांच्या मेंटेनन्समधनं बांधल्या आणि बाकी सगळं प्रॉफिट. तो या सगळ्याचा विरोध करायला आलेलो आहे आणि मी खात्रीने सांगतो जोपर्यंत या दोघांचे चेक निघत नाही तोपर्यंत आम्ही आज इथं जाणार नाही.